छत्रपती संभाजीनगर मधली ही बातमी आहे। यूपीएससी परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झालाय। गुगल मॅपमुळे केंद्रावर पोहोचायला उशीर झालाय। अनेक विद्यार्थी परीक्षेपासून त्यामुळे वंचित आहेत। परीक्षेला बसता न आल्याने विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले। देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी दाखल झालेत। मात्र गुगल मॅपच्या चुकीमुळे त्यांना त्यांचं कॉलेज दुसऱ्याच ठिकाणी दाखवत असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी 1-2 मिनिटांचा उशीर झालाय। त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी केंद्रात घेण्यात आलेलंच नाहीये। शहरात जवळपास 50 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलंय। यावेळेस अनेक विद्यार्थिनींना अश्रू देखील अनावर झाल्याचं बघायला मिळालं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले जात आहेत। मोहसिन, आपण बघतोय यूपीएससी ची परीक्षा आहे। गुगल मॅपमुळे हे विद्यार्थी आहेत ते केंद्रावरती उशिरा पोहोचलेत। काही केंद्राकडून माहिती देण्यात आली आहे का? नक्कीच वर्ष आज देशभरात यूपीएससीची परीक्षा होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे संभाजीनगरमध्ये एक महाविद्यालयात परीक्षा केंद्र जे आहे तर ते देण्यात आलं होतं आणि या परीक्षा केंद्रावर मराठवाड्यातील विद्यार्थी सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आल्याचं पाहायला मिळालं। मात्र यावेळी या बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना नेमकं परीक्षा केंद्र कुठं आहे हे माहीत नव्हतं। त्यामुळे त्यांनी गुगल मॅपचा जो आहे तर त्यासाठी जो आहे तर रूट टाकला आणि त्या कॉलेजपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। मात्र गुगल मॅप वर केंद्रापासून 11 किलोमीटर दूरपर्यंत या विद्यार्थ्यांना लोकेशन दाखवलं आणि त्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास त्यांना उशीर झाला आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही। या सगळ्या घटनेनंतर विद्यार्थी जे आहे तर आपण जर बघितलं तर यूपीएससीची परीक्षा खूप खडतर असते। त्यासाठी विद्यार्थी अथक असे परिश्रम करून इथपर्यंत पोहोचतो आणि परीक्षा जी आहे तर ती आपल्याला देता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले। मात्र यूपीएससीचा नियम आहे की वेळेनंतर ते गेटमध्ये प्रवेश देत नाही आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आजच्या पेपरपासून मुकावं लागलंय। मात्र ही सगळी चूक जी आहे तर गुगल मॅपमुळे झाल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि याचाच फटका विद्यार्थ्यांना बसल्याचं पाहायला मिळतोय। अगदीच मोहसिन, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर यावेळेस परीक्षेपासून वंचित राहावं लागलेल्या विद्यार्थ्यांना अश्रू देखील अनावर झाल्याचं बघायला मिळालं। पाहूयात विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे। तर जो आपण बघायला पाहिजे, आयुष्याचा पेपर आहे, आयुष्य घडणार आहे, तुमचं स्वतःचं काम नाही का? कुठं आहे किंवा 2 जणांना विचारणं, तिथं पोहोचणं। गुगल मॅपवर अनेक वेळा रस्ते चुकलेत, अनेक दिवसापासून वर्षापासून या घटना घडतायत। यासाठी विद्यार्थी म्हणून तुम्ही पण काळजी घ्यायला हवी। हो सर, हे मी मान्य करतो। ॲज अन विद्यार्थी मी काळजी घ्यायला पाहिजे होती, पण मी जालन्याला राहणार, 60 किलोमीटर अंतर आहे, म्हणून मी विचार केला की मी लवकरच जातो। आता हे बघा, ह्या पिनकोडवर पण तुम्ही बघा, इथं 431001 पिनकोड दिलेला आहे। हे पिनकोड तुम्ही दाखवा, हे पिनकोड तुम्ही टाका। हा ॲड्रेस पण तिकडंच वालूजला येतोय आणि इथला पिनकोड 431005 आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये यूपीएससी परीक्षेत मोठा गोंधळ झालाय। गुगल मॅपमुळे केंद्रावर पोहोचायला विद्यार्थ्यांना उशीर झालाय। अनेक विद्यार्थी त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेत। विद्यार्थ्यांना अश्रू देखील अनावर झाले होते। अनेक विद्यार्थी हे परीक्षेपासून वंचित राहिलेत।